सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की इथे पाहुणे मात्र नित्याला चहा देते आणि सांगते की पी हा आणि त्यानंतर नित्या चहा पिते आणि आता पाहुणीला असं वाटतं की नित्या सगळं माझं ऐकते आहे. तिच्यावर माझ्या चहाचा परिणाम झालेला आहे. इकडे मात्र अधिराजचे आई-वडील गोंधळाची तयारी करू लागतात. तेवढ्यात मात्र सामान चेक करत असताना इकडे अधिराज येतो आणि आईला थांबवतो. तेव्हा आई मात्र त्याच्याशी बोलायला तयार नसते आणि ती म्हणते मला वाद नको आहे म्हणून चिडून तिथून निघून जाते आणि त्याचे वडीलही त्याला समजावून सांगतात, "अरे बाबा नको वाद घालू." त्यावर आदिराज पुन्हा पुन्हा आईशी बोलायचा प्रयत्न करतो, परंतु तो काही ऐकून घ्यायला तयार नसतो आणि आता आईलाही त्याचं म्हणणं काही ऐकायचं नसतं. त्यामुळे तो त्याचे प्रयत्न थांबवत नाही, परंतु त्याची आई तिथनं निघून जाते आणि सांगते, "तुम्ही सांगा ह्याला माझ्याशी बोलायचं नाही." त्यानंतर इकडे मात्र पाहुणी नित्याची परीक्षा घेते आणि तिला सांगते, "हा कप उलटा कर." तेव्हा नित्या तसंच करते. त्यानंतर म्हणते, "मला पाहुणी मॅडम म्हणायचं." तर ती तसंच करते आणि म्हणते, "या कपाचा कलर मला आवडला नाही, फेकून देतो." तर तेवढ्यात मात्र नित्या तसंच करते आणि पाहुणीला आता पूर्ण विश्वास बसतो, की नित्या मात्र मी जे काही तिच्यावर केलेली आहे जादू, ते सगळं आता नित्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. आणि वशीकरण आपलं व्यवस्थित असं पार पडलेलं आहे याचा आनंद तिला होतो आणि ती लगेचच बाहेर पडते आणि बाहेर जाऊन मात्र शालिनीला फोन करते आणि सांगते की मॅडम तुम्ही कसलं औषध दिलं होतं हो?" त्यावर ती म्हणते, "का गं काय झालं?" तर ती सांगते, "एकदम भन्नाट औषध होतं तुमचं." ही नित्या म्हणजे सगळंच माझं ऐकायला लागली हो. तर त्यावर हे ऐकून शालिनी सुद्धा खूप खुश होते. त्यानंतर ती म्हणते, "हो का? पण आता तू एवढी ओव्हर कॉन्फिडन्स नको दाखवू नाहीतर गोंधळ होईल." इकडे मात्र ठरल्याप्रमाणे प्लॅन सुरू असतो आणि लवली, त्याचा मित्र आणि राजमा हे सगळे प्लॅन करत असतात. तेव्हा मात्र लवली म्हणतो, की "कसा काय एवढा विश्वास बसवलाय तू शालिनीचा?" तर तेव्हा राजमा म्हणते, "मी सगळं बोलणं ऐकलं होतं आणि बघितलंही होतं. त्यामुळे मी लगेचच आईला फोन करून सांगितलं आणि आईनी पाहुणीचं मन जिंकण्यासाठी तिला विश्वास बसावा म्हणून तिने सांगितलं तसंच केलं." आणि त्यानंतर लवली म्हणतो, "आणि वेळेवर नित्या मॅडमने आम्हाला फोन करून सावध केलं. त्यामुळे गोंधळाच्या वेळेस आम्ही त्यांची मदत करू शकलो." तर इकडे गोंधळाच्या वेळेससुद्धा ती तिला पुन्हा चहामध्ये औषध टाकून देते. तेव्हा नित्या मात्र लवलीकडनं तो चहा पुन्हा बदलवून घेते आणि आता शालिनी पण गोंधळाला आलेली असते. तेव्हा मात्र पाहुणी सांगते की देवीला बाहेर काढ. तर तेव्हा ती तसंच करायला जाते. तर जयदीप तिला अडवतो आणि म्हणतो, "मी गेल्या जन्मी जे केलं होतं, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका." तेव्हा मात्र आता नित्याच्या लक्षात येतं की याला गेल्या जन्मीचं आठवतं आहे. पण तसं मात्र काही झालेलं नसतं आणि शालिनीला त्यांचं बोलणं ऐकायचं असतं, परंतु काही ऐकू येत नसतं आणि तिला तिथे चालू असलेल्या ड्युटी बुदलीचा चटका बसतो. दुसरीकडे जयदीप मात्र खूप गोंधळलेला असतो आणि तो म्हणतो, "मला खरंच काही आठवत नाहीये." तेव्हा ती म्हणते, "हळू आठवेल तुला." असं म्हणून ती त्याला विश्वास दाखवते, की नक्कीच तुला सगळं काही आठवेल. तू आज बोललास ना, की मी जशी चूक केली तशी तुम्ही करू नका. तरी पण तो म्हणतो, "हो, पण मला तरीही काही आठवत नाहीये." आणि इकडे मात्र नित्या तिचे प्रयत्न चालूच ठेवते आणि ती त्याला विश्वास देते, की नक्कीच तुला सगळं काही आठवणार आहे. दुसरीकडे आता राजमा शालिनीला सांगते, की "तुम्हाला कसं सांगू, पण आहे ना मला आतून खूप वाटतं आहे, की काही ना काहीतरी वाईट घडणार आहे." आणि आता शालिनीला मात्र तिच्यावर विश्वास बसतो आणि नक्की काय वाईट घडणार आहे याचा विचार ती करू लागते आणि जयदीप मात्र पुन्हा आपला विचारामध्ये गुंतलेला असतो. इकडे विमल आणि अधिराज बोलत असतात तेव्हा ती म्हणते, "हे सगळं काही मी केलं हे मी माझ्या लेकासाठी केलं, सुनेसाठी नाही." असं म्हणून मात्र अधिराजला खूपच त्याच्या आईच्या बोलण्याचा धक्का बसतो. इकडे ती पुन्हा तेच सांगू लागते, "मी तुमच्या लग्नाचा स्वीकार केलेला नाही." आणि शालिनी मात्र राजमाच्या बोलण्यामुळं घाबरून जाते आणि नक्की काय होणार आहे हे तिला कळतच नाही. दुसरीकडे अधिराज नित्या एकत्र येत असतात तेव्हा मात्र अचानकच अधिराज तिला लांब करतो आणि तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टला अटकतं. त्यामुळे ती म्हणते, "आता माझ्या मंगळसूत्राने सुद्धा या अधिराजला अडवलेलं आहे." तेव्हा मात्र तो आश्चर्याने तिच्याकडे बघू लागतो. मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला कळणार आहे की लवकरच आता अधिराजला जयदीप होण्याची जाणीव होणार आहे. मालिकेच्या अशाच नवनवीन ट्विस्टसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.